कल्पद्रुम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित हसू. कल्पद्रुम या शब्दाचा अर्थ आहे सर्व शक्तिमान वृक्ष, जो साऱ्यांच्या साऱ्या इच्छा पूर्ण करतो. सर्वसामान्य माणसाच्या खिशालाच नव्हे तर जीवनाला अर्थ देणारी ही संस्था, या संस्थेच्या वतीनं आयोजित केलेला आजचा हा सोहळा दक्षिण भारत जैन सभेची सशक्त शाखा म्हणजे वीर सेवा दल. शेकडो शाखा आणि हजारो सदस्य असलेलं हे वीर सेवा दल. या वीर सेवा दलाच्या या संयुक्त विद्यमानं वीराचार्य वीर शिरोमणी ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनूर यांच्या कार्याचा आयोजित केलेला हा गौरव सोहळा. या प्रसंगी ज्यांनी साऱ्यांना जैन धर्माचं तत्वज्ञान सांगितलं, जय जिनेंद्र याच्या पाठीमागची संहिता ज्यांनी मांडली, जय म्हणजे जय जयकार. जिनेंद्र हा शब्द दोन शब्दापासून बनलाय, एक जिन आणि दुसरा इंद्र. जिन याचा अर्थ ज्यांनी आत्मज्ञान मिळवलंय, ज्यानं आत्मविकारांवर विजय मिळवलाय, आणि इंद्र याचा अर्थ परमश्रेष्ठ. जिनेंद्र या शब्दाचा अर्थच मुळात परमात्मा असा आहे. सत्य, अहिंसा आणि आत्मशुद्धी या तत्वांसाठी समर्पण असलेला हा जागर म्हणजे जय जिनेंद्र. या जय जिनेंद्रचे समर्पित तत्वज्ञान ज्यांनी लोकमानसांपर्यंत पोहोचवलं ते निर्यापक श्रमण परमपूज्य विद्यासागरजी महाराज. मंचावर उपस्थित असलेले शेतकऱ्यांचे कैवारी माजी खासदार सन्माननीय राजू शेट्टी साहेब, आणि ज्यांच्या संयोजनातून हा देखणा सोहळा इथं साकार होतो आहे ते कल्पद्रुमचे अध्यक्ष सन्माननीय निमगोंडा पाटील, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण सर्व. खरं तर संयोजकांनी मला चला संस्कारी पिढी घडवूया असा विषय दिला आहे. मी समोर पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं, जी पिढी घडवायची आहे ती पिढी फारशी समोर दिसत नाहीये, पण ज्यांनी घडवायची आहे ते मात्र मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. आमची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की 16 वर्षाचे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहितात, पण कोणताही 16 वर्षाचं पोर ते ज्ञानेश्वरी काढून वाचत नाही. 23 वर्षाचे जगद्गुरु तुकोबराय गाथा लिहितात, पण कुठलंही 23 वर्षाचं पोर ते गाथा काढून वाचत नाही. वीराचार्य वयाच्या 34व्या वर्षी देह त्यागून या समाजाला आपलं तत्वज्ञान सांगून जातात, पण 30-35ची तरुण मंडळी इथं दिसत नाहीत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मग हे सगळं कुणासाठी, का, कशासाठी? 60-70 ओलांडलेल्या माणसांनी गाथा वाचायची का? 60-70 ओलांडलेल्या माणसांनी ज्ञानेश्वरी वाचायची का? 60-70 ओलांडलेल्या माणसांनी वीर शिरोमणी वीराचार्यांचं तत्वज्ञान अभ्यासायचं का? हे त्यांच्यासाठी नाहीच आहे. 60-70 म्हणजे ज्यांच्या अंगात आता पाप करायची ताकद नाही, ती माणसं पुण्य काय करणार आहेत? मग हे करायचंय कुणी? जे आयुष्याला आरंभ करतायत, जे जगणं नव्यानं सुरू करतायत, ज्यांना कसं जगावं कसं वागावं हे कळणं महत्वाचं आहे. हे त्यांच्यासाठी सगळं आहे. दुर्दैवानं ते घडत नाही. ही आमच्या समाजाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. सगळ्यात मोठी. माणसाच्या मनासारखं दुसरं सामर्थ्यशाली या जगात काही नाहीये. या जगाचा विध्वंस करायची ताकद कुणी अणुबॉम्बमध्ये असं सांगतं, पण अणुबॉम्बपेक्षा महाभयानक जर काही असेल तर ते माणसाचं मन आहे. प्रचंड सामर्थ्यशाली आहे ते. या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता.
या जगात दुसरा कुणीही तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला मर्यादा घालू शकता. या जगात दुसरा कुणीही तुमच्यावर बंधनं लादू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमच्यावर बंधनं लादू शकता. आणि या जगात दुसरा कुणीही तुम्हाला विजयी करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. वीराचार्यांनी तोच संदेश लोकमानसांपर्यंत दिला. तुम्हाला घडवायला कुणी अवतार येणार नाही. जगातली सर्वोत्तम निर्मिती जर कुठली असेल तर स्वतःला घडवणं. त्याच्यासारखी दुसरी सर्वोत्तम निर्मितीच नाही. मन ही त्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. माणसाला दोन मन असतात, एक बहिर्मन आणि दुसरं अंतर्मन. बहिर्मन निर्णय घेतं आणि अंतर्मन अंमलबजावणी करतं. या जगात असं काहीच घडत नाही जे तुम्ही ठरवलं नाही. या जगात तेच घडतं जे तुम्ही ठरवत असता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या वाट्याला दुःख आलं, जग जबाबदार नाही, ते तुम्ही ठरवलंय म्हणून तुमच्या वाट्याला आलं. तुमच्या वाट्याला सुख आलं, ते सुखानं जगानं दिलेलं नाहीच आहे, ते तुम्ही ठरवलं म्हणून तुमच्या वाट्याला आलं. तुमच्या सुखाचे दुःखाचे जबाबदार फक्त तुम्ही असता, कारण तुमच्या मनात तो विचार चालतो आणि अंतर्मन त्याची प्रभावी अंमलबजावणी करतं. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. तत्कालीन काळात मृत्यूदंड म्हणजे फासावर चढवायचं. काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायालयाला विनंती केली की आपण फासावर लटकवून कैद्याला मृत्यूदंड देतो, पण या कैद्याबाबत आम्हाला एक प्रयोग करायचा आहे. फासावर लटकवण्यापेक्षा या कैद्याला विषारी सर्पाचा दंश देऊन मारावं असा आमचा विचार आहे. न्यायालयानं मान्यता द्यावी. न्यायालयाला मृत्यूदंडच द्यायचा होता, कसा का मरेना, मरतोय एवढं बस. न्यायालयानं परवानगी दिली. ज्या दिवशी मृत्यूदंड द्यायचा होता त्याच्या आदल्या दिवशी त्या कैद्याला सांगितलं, उद्या 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश देऊन आम्ही मारणार आहोत. दुसऱ्या दिवशी 11 वाजता त्या कैद्याचे डोळे बांधले आणि सांगितलं, आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल. मात्र प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश करण्याऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्या कैद्याला टोचल्या आणि सांगितलं, झाला दंश झाला. अर्ध्या तासात त्या कैद्याचं शरीर काळं निळं पडलं आणि पुढच्या तासाभरात तोंडातनं फेस येऊन तो मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश झाला होता का? कालपासून त्याच्या डोक्यात एकच विचार होता, सर्पाचा दंश देऊन मारणार आहेत. दंश झाला की मी विषारी मरणार आहे. विषारी सर्पाचा दंश न होता तो विषबाधा झाल्यासारखा मरण पावला. तुमच्या मनात एवढं सामर्थ्य आहे, तुम्ही जे ठरवाल तेच होतं. मग या मनात जर एवढं सामर्थ्य आहे, मग वाईट विचार का करायचा, नकारात्मक विचार का करायचा? तो सकारात्मक का असू नये, चांगला का असू नये, उत्तम का असू नये. म्हणजे जे घडेल ते उत्तम, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च हे घडवायची ताकद तुमच्यात तरच आहे. ते मन महत्वाचं आहे. वर्धमानाने उभ्या आयुष्यात एकही लढाई केली नाही तरी आम्ही त्यांना महावीर म्हणतो. कारण जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो महावीर. या जगात रण जिंकणाऱ्यापेक्षा मन जिंकणाराची सगळ्यात जास्त गरज आहे. हे तत्वज्ञान आम्हाला जैन धर्मानं दिलं, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सुरुवात तिथून आहे, आरंभ तिथून आहे. मनावर नियंत्रण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण आत्ताची आमची अडचण काय माहिती आहे? आम्ही आमच्या नव्या पिढीला अभ्यासाचं नियोजन कसं करावं ते शिकवतो, आर्थिक नियोजन कसं करावं ते शिकवतो, पण स्वतःच्या भावनांचं नियोजन कसं करावं ते मात्र शिकवत नाही. आणि जगातला कुठलाच अभ्यासक्रम असा नाही जो भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं त्याचं ज्ञान देतो. एखादा माणूस कुणाचा तरी खून करतो, न्यायाधीश विचारतात का? भावनेच्या भरात झालं. एखादा आत्महत्या करायला प्रेरित होतो, कुणीतरी त्याला वाचवतो, वाचवल्यानंतर विचारतो का? भावनेच्या भरात झालं. जे नको आहे ते घडतं, ते भावनेच्या भरात घडतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण राखता येणं हे जग जिंकण्या इतकं महत्वाचं आहे.
सगळ्यात गरजेची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर स्वतःचं मन जिंकणं सगळ्यात महत्वाची गोष्ट. हे मन तुम्हाला विश्वास देतं, हे मन तुमच्या क्षमता वाढवतं, सामर्थ्य आणखी विकसित करतं. संस्कार मनावर व्हावे लागतात, ते शरीरावर केले जात नाहीत. नाहीतर कुरुक्षेत्रावर अर्जुनाचं खच्चीकरण झालं, ज्यावेळी सगळे सखे सोबतही बघितले, मी यांना मारू, मला शक्यच नाही. शक्तिपात झाल्यासारखा अर्जुन रथातनं खाली उतरला. श्रीकृष्णांना म्हणाला मी लढू शकत नाही. शरीर खचलं अर्जुनाचं, शक्तिपात झाला. मग भगवान श्रीकृष्णांनी काय त्याच्या शरीरावर संस्कार केला, 2 ग्लुकॉन-डी घे. शरीर खचलाय, शरीरावर नाही संस्कार, संस्कार मनावर केला. तिथं भगवद्गीता सांगितली आणि मग अर्जुन युद्धाला प्रवृत्त झाला. संस्कार मनावर करायचे असतात. वीराचार्यांनी ते केलं. समाजातल्या युवकांच्या मनावर संस्कार केले, जे उत्तम आहेत, सर्वोत्तम आहेत, गरजेचे आहेत, दूरदृष्टीचे आहेत. ते मन 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 घडणं महत्वाचं आहे. विकारांवर विजय मिळवणं म्हणजे काय? भावनांवर नियंत्रण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अध्यात्म त्याला म्हणतो आम्ही. अध्यात्म म्हणजे तरी नेमकं काय? आत्म्याचं ज्ञान. कुणाच्या? दुसऱ्याच्या नव्हे, स्वतःच्या. कळलं पाहिजे काय करू शकतो. अडचण ती आहे सगळ्यात मोठी आमची, की आमचंच मन आम्हाला कधी कळत नाही. आणि रस्त्यानं चालता चालता आम्ही सहज म्हणतो मी त्याला पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, तुझं काय? तू स्वतःला किती ओळखलंस? तू स्वतःला किती जाणलंयस? तू काय करू शकतो? या जगामध्ये महापुरुष सत्पुरुष ते झाले ज्यांनी जग नव्हे स्वतःला ओळखलं होतं, ज्यांना आत्मज्ञान झालं होतं, ज्यांना स्वतःच्या क्षमता सामर्थ्य कळालं होतं. त्यांनी जग घडवलंही आणि त्यांनी जग बदलवलंही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला का महत्वाचं आहे? कारण उद्याची पिढी आम्ही घडवणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात. तुम्हाला वाटत असेल आमच्या जगण्या वागण्याचा आमच्या उद्याच्या पिढीवर काय परिणाम पडतो? तुमच्याच जगण्या वागण्याचा परिणाम होतो. ज्ञानेश्वर लोकमानसाला शहाणं करण्यासाठी सहो दिशाला जात होते. आणि करून सोडावे सकळ जन. समाज शहाणा झाला पाहिजे. पण संन्याशाची पोरं म्हणून लोक हिनवायचे. कुणी चिखल टाकायचं, कुणी शेण फेकायचं, कुणी दगड मारायचं, कुणी शिव्या. माऊली सांगायचे तुमच्यासाठी तर करतोय ना रे. मग पण लोकांच्या डोक्यातच शिरायचं नाही. संन्याशाची पोरं म्हणून त्रास. एके दिवशी तो त्रास असह्य झाला आणि ज्ञानेश्वर संतापून तरा आले, झोपडीत गेले आणि ताटी लावून आत बसले. 10 वर्षाची इवलीशी मुक्ताई ज्ञानदेवांना रागारागात आलेलं पाहिलं, ताटी लावून आत बसलेलंही पाहिलं. मुक्ताईना उमगलं, ज्ञानराजा चिडलाय, संतापलाय. होईल काही वेळाने राक्षांत, येईल बाहेर, आता नको त्याला त्रास द्यायला. मुक्ताई वाट पाहत राहिल्या. अर्धा तास झाला, तास झाला, ज्ञानोबा बाहेर यायचं चिन्ह दिसेना. 1.5 तास झाला. मग मात्र ही 10 वर्षाची चिमुरडी मुक्ताई उठली, झोपडीच्या ताटी समोर गेली. ए ज्ञानोदादा, ए ज्ञानोदादा, येणार आहे बाहेर. किती वेळ बसशील? बस झालं ना आता, ये ना बाहेर. ज्ञानोबांचं 1 नाही 2 नाही. मुक्ताईना वाटलं अजून राग गेला नाही बहुतेक. मुक्ताई परत कामाला बसल्या. तास अर्धा तास आणखी झाला. ज्ञानोबा बाहेर यायचं लक्षणच दिसेना. मुक्ताई परत ताटी समोर गेल्या. ए ज्ञानोदादा, ए ज्ञानोदादा, येणार रे बाहेर. 1 नाही 2 नाही. त्या चिमुरड्या मुक्ताईच्या डोळ्यातनं गळगळ अश्रू ओघळायला लागले. ए ज्ञानोदादा, का रे रडवतोस? येणार रे बाहेर. ए ज्ञानोदादा. काही नाही, 1 नाही 2 नाही. 10-15 मिनिटं अशीच गेली. ताटीवर थापा मारून मारून मुक्ताई दमल्या. ए ज्ञानोदादा, बसणार रे. पण ज्ञानोदादा यायचंच चिन्ह दिसेना. मग मात्र हे रडणारे मुक्ताई कठोर झाली, डोळ्याचे अश्रू पुसले आणि त्याच ताटी समोर उभा राहिली आणि त्या आतल्या ज्ञानाच्या ईश्वराला सांगू लागली, विश्वे रागे झाला वनी, संती सुखे भावे पाणी, तुम्ही तरुण विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 10 वर्षाची चिमुरडी सांगते ज्ञानाच्या ईश्वराला.
विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झालात? संती सुखे व्हावे पाणी, संतांनी कसा अगदी पाण्यासारखं निखळ निर्मळ असावं. बस झालं आता. तुम्ही तरुण विश्वतारा, आधी स्वतःचा राग आवरा आणि मग दुनिया सावरायला बाहेर पडा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बस झालं आता. 10 वर्षाची चिमुरडी सांगतेय साक्षात ज्ञानाच्या ईश्वराला. मुक्ताई कुठल्या विद्यापीठात गेल्या होत्या? कुठल्या विद्यापीठात शिकल्या होत्या? कुणी दिलं हे ज्ञान? पिढ्या धमन्यातून रक्तातून ज्ञान संचय सतत सतत वाहता राहिला ना, तो पुढच्या पिढीत उतरतो, येतोच. मी वारंवार सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत, त्याला शहाजीराजे व्हावं लागतं. माऊली ज्ञानेश्वर कुणाच्याही घरी जन्म घेत नाहीत, त्याला विठ्ठलपंत असावं लागतं. जगद्गुरु तुकोबाराय कुणाच्याही अंगणात खेळत नाहीत, त्याला बोल्लोबा बनावं लागतं. आपला बाप कोण असेल आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. मग आपल्याला वाटत नाही आपल्या पोटी ज्ञानोबा जन्माला यावेत, आपल्या पोटी वीराचार्य जन्माला यावेत? हे आमचं संचित आहे. बघा ना, सहज एखादा दमेकरी डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर त्याला पहिला प्रश्न विचारतात, तुमच्या घरात आधी कोणाला होता का? म्हणजे तुम्हाला दमा व्हायला तुम्ही बिड्या ओढल्याच पाहिजेत असं नाही. तुमच्या आजोबांनी ओढलेले असल्या तरी तुमचं रेडीमेड काम झालं. बघा ना, मूल जन्माला आलं की घरातली आजीबाई काय म्हणते, पोराचे डोळे अगदी बापावर गेलेत, मुलाचं नाक अगदी आजोबासारखं दिसतंय. मला सांगा, डोळे बापावर नाक आजोबांवर, मग पोरग गुन्हाने कुणावर जाईल? 30 वर्षाच्या पोराच्या किडन्या बाद होतात, दोष पोराला देऊ नका. बाप काय पीत होता ते बघा. 40 वर्षाच्या पोरला हार्ट अटॅक येतो, दोष पोरला देऊच नका. आजोबा काय करत होते ते तपासा. डोळे बापावर जातात, नाक आजोबावर जातं, तर पोराच्या शरीराचे अवयव कुणावर जातील? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमचं आयुष्य जगता, वाटेल ते करता, म्हणजे तुमचं आयुष्य बर्बाद करता. तुमचं आयुष्य नाही, पुढच्या पिढ्या तुम्ही बर्बाद करता. कसली पोरं पैदा करणार? पंगू अपंग मतंद कुणाच्या खांद्यावर समाज देणार? आमची जबाबदारी आहे. उद्याचा समाज घडवायचा असेल, आम्हाला सरळच चालावं लागेल. जे वीराचार्यांनी सांगितलं तेच 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 करावं लागेल. सरच पोरं म्हणतात नवी पोरं भरकटलीत, बिघडलीत. घडवायची जबाबदारी कुणाची होती? कुणाची होती? आमचीच आहेत ना ती. ही आमची जबाबदारी आहे, आमची. मग का आता एकही ज्ञानोबा दिसत नाहीत? का एकही तुकोबा भेटत नाहीत? एखादे नामदेव, एखादे एकनाथ, एखादे वर्धमान, एखादे महावीर, एखादे वीराचार्य, एखादे शांतीसागर महाराज. काय नेमकं काय कमी पडतंय? कमतरता कशात आहे? संस्कारात आहे. सगळ्यात मोठी अडचण तिथं आहे. आजी आजोबा नावाचं विद्यापीठ पूर्वी घरात असायचं. आजीच्या मांडीवर पोरगं रामकृष्णांच्या गोष्टी ऐकायचं. आजोबा पोरला हाताला धरून बाजारात न्यायचा, सामाजिक नीतिनियमांचे संकेत द्यायचा. आता आजीची मांडी पोराला मिळत नाही, आजोबाचा हात पोराच्या वाट्याला येत नाही. आई बाप तर जगण्याच्या स्पर्धेत कमावण्याच्या मागं लागलेत. मुलाला घडवावं कुणी? घरातल्या टीव्हीनं आणि हातातल्या मोबाईलनं. सध्या उद्याची पिढी घडवण्याची जबाबदारी यांच्यावरच तर आहे, दुसऱ्या कुणावर आहे? आमची सगळ्यात मोठी शोकांतिका ती आहे हो. मग ते जे पाहतो ते त्याला हवं वाटतं, ते जो पाहतो हीच जगरीत आहे असं त्याला जाणवतं. जे टीव्हीत दिसतं तेच जग आहे असं त्याला वाटतं. मग त्यांनी केलं तर बिघडलं कुठं? आमची सगळ्यात मोठी अडचण काय झाली माहिती आहे? आम्ही आमच्या पिढीला आयुष्याचं मोल आणि महत्व पटवून द्यायलाच कमी पडलो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, त्याला त्याच्या आयुष्याचं मोलच माहिती नाही. एका वर्षाचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल
तर नोकरी न मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा, तो सांगेल तुम्हाला 1 वर्षाचं महत्व, महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल, सांगेल माझं एवढं नुकसान झालं. त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. एका महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा, 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा. मग कळेल आपल्याला एका महिन्याचं महत्व. एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, 1 आठवडा किती महत्वाचा. तो सांगेल 1 आठवडा किती महत्वाचा ते. एका दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा, तो सांगेल मजुरी अभावी खोपट्यातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी कळेल आम्हाला एका दिवसाचं महत्व. एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगजेत्या अलेक्झांडरला जाऊन विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यूशय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविलवाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास मला जगवा. ते जगजेत्या अलेक्झांडरला विचारा, एका तासाचं महत्व का मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा, 1 मिनिट किती महत्वाचा. आणि एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये फक्त एका सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा, 1 सेकंद किती महत्वाचा. अरे सेकंदा, मिनिटात, तासा, दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या वाट्याला आलेल्या आयुष्याचं मोल किती असेल. ते आयुष्य कशात खर्ची घालतो आम्ही, काय करतो नेमकं, कळलंय आम्हाला कधी नाही हो. इतकं सहज मिळालंय का आम्हाला हे सगळं. जी माणसं मोठी झालीत त्यांना दिवसाचे 48 तास असतात. मग माजी खासदार राजू शेट्टी साहेब, त्यांचं काय बाबा, दिवसाचे 48 तास असतात त्यांना. आपण सामान्य माणसं, आपल्याला 24 तास, त्यामुळे ते एवढं मोठं काम करतात. आपण कसं करू शकणार. असं आहे का. शेट्टी साहेबांना 48 तास, आम्हाला 24 तास नाही हो. सगळ्यांना या जगात समान मिळणारी एकच गोष्ट आहे, वेळ. प्रत्येकाला 24 तासच मिळतो. मग मिळालेल्या 24 तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर ठरतं त्याचं यश आणि अपयश. आमच्या पोरांना हे वेळेचं मोल आणि महत्व पहिलं सांगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, सगळ्यात महत्वाची. कधीतरी हा विचार आमच्या मनात आला पाहिजे. कधीतरी संधी नशिबाने मिळते पण यश ते नशिबाने मिळत नाही, ते मेहनतीनंच मिळवावं लागतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमची पोरं नशीबवान, तुमच्यासारखे आई वडील त्यांना लाभले. तुमची पोरं नशीबवान, त्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही वाटेल ते करताय. पण त्यांना यश कधी मिळेल, जर ते मेहनत करतील तर. ते नशिबानं नाही मिळत. त्याला मेहनत ही फार महत्वाची आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे आज? एलॉन मस्क. जगातला सगळ्यात श्रीमंत. ही श्रीमंती जन्मजात नाही बरं, स्वतःनं कमावलेली आहे, एकट्यानं. एका आयुष्यात अमेरिकेचं सरकार चालवतो तो. आता कसं केलं त्यांनी? त्याची पत्नीला पत्रकारांनी प्रश्न विचारला, शाळेमध्ये एलॉन मस्क कसा होता? ती म्हटली हुशारच होता. एकदा वर्गात त्याला 98% मार्क पडले, मला 97% मार्क पडले. मी दुसरी आले, तो पहिला आला. मग पत्रकाराने विचारलं, म्हणजे एलॉन मस्क आनंदला असेल? नाही, तो प्रचंड संतापला होता. म्हणे का? तो शिक्षकाशी भांडत होता. माझे वरचे 2 कुठे गेले? तो का सर्वोत्तम आहे? पहिला आला याचा आनंद नाही, 98 का, 100 का नाहीत? हा एलॉन मस्क दिवसाचा विचार करत नाही, महिन्याचा नाही, वर्षाचा नाही. तो पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो. 10 वर्षाचा. जगात पहिला माणूस आहे त्याने विचार केला 2050 पर्यंत पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल, मग गाड्या कशावर पळतील? 2090 पर्यंत पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल, मग गाड्या कशावर पळतील? भविष्यात गाड्या पळवायच्या असतील तर इलेक्ट्रिक पॉवरवर पळवाव्या लागतील. 100 वर्ष आधी त्यांनी टेस्ला नावाची कंपनी काढली. उद्याच्या 100 वर्षानंतरचा विचार करायला. का? तो जगातला श्रीमंत आहे, जगाचा पुढचा विचार करतो. बरं 10 वर्षात काय करायचंय ते ठरलं की परत बसतो, मला जे हे 10 वर्षात करायचं आहे ते 1 वर्षात कसं करता येईल.
त्याला माहिती आहे 10 वर्षाचं काम आपण एका वर्षात करू शकणार नाही, पण ज्याने ठरवले एका वर्षात मी 1 करोड कमवीन, त्याच्यापेक्षा तर मी जास्त करेन ना. 10 वर्षाचं काम 1 क्षण वाया घालवत नाही तो, 1 क्षण. 47वा वाढदिवस त्यांनी परवा साजरा केला. कसा केला असेल? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, कसा केला असेल वाढदिवस? तिथं आमचं 10वीत पोरग असलं तरी अख्ख्या वर्गाला चॉकलेट वाटतं, बर्थडे आहे. एखादा नगरसेवक असला तर अख्ख्या शहरात बोर्ड त्याचे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा तर जगातला सगळ्यात श्रीमंत आहे, कसा केला असेल कसं सेलिब्रेशन असेल? कशाची ददातच नाही, कमतरताच नाही, मग कसा वाढदिवस साजरा केला असेल त्यांनी? एलन मस्कनं त्याचा 47वा वाढदिवस 24 तास अखंड काम करून साजरा केला. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही, 1 मिनिट. 24 तास अखंड काम, हे सेलिब्रेशन आहे त्याच. जगात देश यान सोडतो ते आम्हाला माहिती आहे. जगातला पहिला माणूस आहे एकटा यान सोडतो. स्पेसएक्स नावाची कंपनी स्थापन केली त्यांनी, स्पेसएक्स यान सोडणारी. तो म्हणतो पुढच्या 10 वर्षात मंगळावर वस्ती झालेली असेल, मी करेन. काय विजन आहे त्याच, काय दूरदृष्टी आहे. US सरकारचं टायटॅनिक 4 नावाचं यान ज्या दिवशी सुटणार होतं त्याच दिवशी या एलन मस्कचं फाल्कन 1 यान सुटणार होतं. US सरकारने याला विनंती केली, दोघांची यानं एकाच दिवशी सुटायत, तुमचं जरा मागं राहू द्या, आधी देशाचं यान जाऊ द्या. आता देश आहे, ऐकायला पाहिजे, पण थांबतोय तो एलन मस्क कसला? स्पेसिफिक आयलंडला गेला, सरकारची परवानगी काढली, सगळं घेऊन तिथं पोहोचला आणि टायटॅनिक 4चं उड्डाण व्हायच्या आधी एलन मस्कच्या फाल्कन 1चं उड्डाण झालं. रुकणे का नाही? आपल्याला वेळ कुठं आहे? थांबायलाच तयार नाही तो. हे सगळ्यात महत्वाचं, हे मेहनत. अजिबात वेळ वाया घालवत नाही तो, अजिबात. सचिन तेंडुलकर कुणीतरी विचारलं, तुम्ही भारतरत्न झाला, क्रिकेटचे देव बनलात, कसं? सचिन तेंडुलकर काय म्हटला माहिती आहे? गेली 25 वर्ष रोज पहाटे 6 वाजता मी मैदानावर क्रिकेटच्या नेटमध्ये असतो. 25 वर्षात 1 दिवस माझा चुकला नाही, 1 दिवस. आज रविवार आहे, दिवाळी आहे, संक्रांत आहे, रोज. त्याला पत्रकाराने विचारलं, पण एखाद्या वनडेत तुम्ही 200 केल्यावर वर्तमानपत्रात तुमच्या कौतुकाच्या बातम्या येत असतील, टीव्हीवर लगेच तुमचे मोबाईलवर मेसेज येत असतील, मग सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला असं वाटत नाही का उठावं, पहिले आपल्या बातम्या बघाव्यात, मोबाईलवर कुणाकुणाचे शुभेच्छांचे मेसेज आले ते बघावेत? सचिन तेंडुलकर म्हणतो, हे जर मी केलं असतं ना तर मी कधीच भारतरत्न झालो नसतो, कधीच. आमची अडचण काय झाली माहिती आहे का? उठल्या उठल्या आम्ही पहिला मोबाईल, जणू काय CM आहे का DCM आहे. नाही, रात्री काय झालंय महाराष्ट्रात कळलं पाहिजे. आणि काय बघणार मेसेज, गुड मॉर्निंग, गुलाबाची लाल फुलं. नाही तिथं फालतू वेळ घालवतो आम्ही, नाही तिथं. मी वारंवार सांगतो, त्या पोरांकडनं अपेक्षाच करू नका. ज्या पोरांच्या आईबापाच्या हातात मोबाईल आहे त्यांच्या पोरांच्या हातात मोबाईलच असणार. तुम्ही पुस्तक यायची अपेक्षा करूच नका. आईबापाच्या हातात पुस्तक आलं ना, पोरांच्या हातात आपोआप पुस्तक येतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात आमची अडचण ती झाली आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ऑडी, मर्सिडीज, रेंज रोवर या गाड्यांच्या जाहिराती तुम्ही कधी टीव्हीवर बघितल्यात का? नाही. मोबाईलवर स्क्रोलिंग करताना कधी ऑडीची जाहिरात तुम्हाला दिसली आहे का? नाही. का नसतात माहिती आहे? टीव्ही बघत फालतू वेळ घालवणारे ऑडी घ्यायच्या पात्रतेचेच नसतात, हे त्या कंपनीला माहिती आहे. जे मोबाईलवर टाइमपास करतोय ना त्याची लायकीच नाही रेंज रोवर घ्यायची, त्याला जाहिरात दाखवून उपयोगच नाही. त्याला जाहिराती कुठल्या? रमी सर्कल. कोण आहोत आपण? आमची अडचण सगळ्यात मोठी ती झाली हो. अहो, काही दिवसांनी शहरामध्ये मोबाईल डिटॉक्स सेंटर उभा करावे लागणार आहेत.
पूर्वी लोक मागणी करायचे, आमच्या प्रभागात एखादी बाग हवी आहे. काही दिवसांनी शेट्टी साहेब लोक मागणी करतील, आमच्या प्रभागात मोबाईल डिटॉक्स सेंटर पाहिजे. मोबाईल डिटॉक्स सेंटर याचा अर्थ ज्या भागात मोबाईलला रेंज येत नाही अशी जागा. आणखी 5 वर्षांनी डोकं म्हणतील नाही जरा मानसिक शांतता पाहिजे, जिथं मोबाईलला रेंज नाही तिथं जातो. काळ जवळ आहे, तो लांब नाही. आमच्या क्षमता मारून टाकल्यात, कौशल्य मारून टाकलेत या सगळ्या गोष्टींनी. मी परवा एका मुलाला सहज विचारलं, का रे 100 मीटर पळशील का? ते 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसलं. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मला लक्षात आलं काय झालं. मी त्याला विचारलं, तू काय खेळ खेळतोस का? नाही म्हणला, सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? तो म्हटला करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का? 100 मीटर नाही, करतो ना प्रयत्न. मग त्याला विचारलं, बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. म्हटलं सांग ना. मग हळूच म्हटला, 5 मिनिटं तरी लागतील. 5 मिनिटं? अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं 100 मीटरचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तो 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तुला सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. अहो मला सुचायचंच बंद झालं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला, ए पळ, कुत्रा पिसाळलंय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला, 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हणलं तुला का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस? त्याला 10 सेकंद लागतात, तो 7च. मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात आणि सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जाऊ द्या ना आमच्या पोरांच्या वाट्याला, झगडू द्या ना त्याला जरा परिस्थितीशी. आमची अडचण काय झाली? सगळं रेडीमेड द्यायला लागलो, त्याचा कसच लागे ना. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उधाणलेला असला, लाटावर लाटा कोसळत असल्या, तशा तुफान वादळ वाऱ्यात जर त्यांनी नौका घातली आणि त्या संकटांवर मात करत जर तो पलीकडे पोचला, तर तो सर्वोत्तम खलाशी. त्याचा कस लागला. जरा आठवून बघा बरं, आम्ही आमच्या पिढीला त्याचा कस लावायची कुठंतरी संधी देतोय का? कुठंतरी. कशी घडतील पोरं? मग तुमचा संघर्ष जेवढा मोठा ना, तेवढी तुमची उंची मोठी असते. आमची पोरं मोठी व्हावीत असं वाटतंय ना तुम्हाला? त्यांचा संघर्षही तसा पाहिजे ना. आम्ही संघर्षच येऊ देत नाही त्याच्या वाट्याला. मुलगा विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. मग तो काय तेंडुलकर घडेल? तो शाहरुखच घडणार, कारण तेच बघतोय तो सारखं. काय दाखवतो आम्ही तेच तर घडेल ना तो. दुसरं कसं काही घडेल? तुम्हाला माहिती आहे, ज्यांच्याकडं सगळं आहे त्यांची पोरं गुणवत्ता यादीत कधीच येत नाहीत. त्यांच्या घरात धुनी भांडी करणाऱ्या मोलकिरणींची पोरं गुणवत्ता यादीत असतात. काय हो अडचण? काय? सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे, तुमच्या क्षमतांची जाणीवच तुमची परिस्थिती करून देते. सगळ्यात महत्वाचं. एखादं पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी आज वाचलं असेल आणि त्यांना 20 वर्षांनी कोणी विचारलं, 20 वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलेलं, त्यातल्या 200 नंबर पानावरच्या 3ऱ्या पॅरेग्राफ मधली 4थी ओळ काय होती? 20 वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे. लोक म्हणायचे काय बुद्धिमत्ता, काय विद्वत्ता, काय स्मरणशक्ती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. माझ्या वडिलांची परिस्थिती गरिबीची,
पुस्तकं घेण्या इतके पैसे त्यांच्याकडे नसायचेच. मग त्यावेळी एखादं पुस्तक माझ्या हाती लागायचं आणि ते एखादं पुस्तक ज्यावेळी माझ्या हाती यायचं, मी समजून जायचो आज हे पुस्तक आपल्या हातात आलंय, परत कधी मिळेल का माहिती नाही. मग आज वाचतानाच असं वाचूया की आयुष्यात त्या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये. माझी विद्वत्ता, माझी बुद्धिमत्ता त्यातून घडली. आमच्या पोरांना हे सगळं देतो आम्ही. कसे घडतील हो? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हो, सगळ्यात जी माणसं मोठी झाली त्यांचा संघर्ष एकदा बघा. फार जाऊ द्या, शेट्टी साहेबांचा संघर्ष बघितला तरी कळेल माणसं कशी मोठी होतात. हे सोपं नाही हो. फिलिपाईन्स देशात 11 वर्षाची एक रिहा बुलोज नावाची चिमुरडी राहत होती. 4थीत शिकायची. एके दिवशी शाळेतनं घरी आली आणि वडिलांना म्हणाली, बाबा शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला. वडिलांना प्रचंड आनंद झाला. अभिनंदन बेटा, खूप छान. वडिलांनी कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, छान. तशी ती रिहा वडिलांच्या कुशीतनं बाजूला झाली आणि म्हणाली, बाबा माझा आता शाळेच्या स्पर्धेत नंबर आला ना, मग माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वडिलांना आणखी आनंद झाला, अभिनंदन बेटा, खूप छान खूप छान. तशी ती हळूच म्हणाली, पण बाबा आता राष्ट्रीय स्पर्धेत धावायचं आहे ना, मग मला तिथं धावण्याचे बूट लागतील. बाबा घ्याल ना स्पोर्ट्सचे शूज, घ्या ना बाबा धावण्याचे बूट. वडिलांनी कुशीत घेतलं, घेऊया रे बेटा, या महिन्याचा पगार झाला ना तुला घेऊया, धावण्याचं बूट नक्की घेऊया. आपल्या वडिलांच्या होकाराने ती पोरगी आनंदली, आनंदानं सरावाला निघून गेली. सराव करत राहिली, दिवस उलटले, राष्ट्रीय स्पर्धा जवळ आली. 3-4 दिवस उरले. त्या दिवशी ही 11 वर्षाची चिमुरडी आपल्या वडिलांच्या पुढे उभा राहिली. बाबा राष्ट्रीय स्पर्धा परवा आहे, तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला, बाबा कधी घेणार? घ्या ना लवकर, म्हणजे 2 दिवस तरी मला ते बूट घालून सराव करता येईल ना बाबा, घ्या ना. पोरीचे बोल ऐकल्याने वडिलांच्या डोळ्यातनं कळ दिशा अश्रू सुटला. पोरीला जवळ घेतलं, बेटा घ्यायचे होते ग बूट तुला, पण या महिन्याचा पगार हातातच नाही आला, नाही घेऊ शकत तुला बूट, बेटा मला माफ कर, नाही घेता येत. आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या पोरीने बघितले आणि स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपवती सरकन बाहेर पडली. तिला असं म्हणता आलं असतं, मला बूट नाहीत ना, मी स्पर्धेत भागच घेणार नाही, आता नाही पडणार. हा नकारात्मक विचार नाही केला. ती म्हणली नसू द्या बूट, बुटाशिवाय पळेन. स्पर्धेत उतरली, राष्ट्रीय स्पर्धाची. सगळे स्पर्धक स्पोर्ट्सचे कपडे घातलेले, स्पोर्ट्सचे शूज घातलेले, आणि त्यांच्या रंगेत उभा होती ही 11 वर्षाची चिमुरडी, अनवाणी पायाची रिहा बुलोज. आता काही क्षणात स्पर्धेला सुरुवात होणार आणि त्याच वेळी या रिहाचं लक्ष आपल्या शेजारच्या स्पर्धकांच्या पायाकडे गेलं. प्रत्येकाच्या पायात बूट, हिच एकटीचेच पाय अनवाणी. काय वाटलं कुणास ठाऊक, सरदिशी मागप गेली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE. जणू नायकेचेच बूट तिनं घातलेत आणि जखमेच्या पट्ट्या बांधून ती पळायला उभा राहिली. स्पर्धा सुरू झाली, बेबान पळत राहिली. तिला फक्त तिचं ध्येय दिसत होतं, तिला फक्त जिंकायचं होतं. पायाला ठेचका पडत होते, रक्ताळत होता पाय, वेदना होत होत्या, पण पळत होती बेबानपणे. 100 मीटर, 400 मीटर, 1500 मीटर या तिन्ही स्पर्धेमध्ये ती पहिली आली. तिनं 3 स्वर्ण पदक कमावली. ती 11 वर्षाची चिमुरडी रिहा सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायातले बूट तुमच्या पायाला वेग देत नाहीत, तुमच्या उरातली जिद्द तुमच्या पायाला वेग देते. आमच्या पोरांना सांगा, कारण कसली सांगता? काय काय उगाच आपली आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप, मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. उगा कुणीतरी आम्ही गरीब आहे ना, अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरताना बलस्थान माना आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगा उद्याच्या पिढीला. मेहनतीशिवाय काही नाही, काही नाही.
सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, तुम्हाला माहिती आहे ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदके मिळवण्याचा विक्रम कुणी केलाय? तो जलतरणपटू आहे मायकल फेल्प्स. 8 सुवर्ण पदके मिळवली त्यानं, 8. ऑलिम्पिक स्पर्धा सुरू व्हायच्या आधी 1 महिना त्याने घोषित केलं होतं, मी या ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्ण पदकं कमावणार. घोषणाच, आज घोषणा केली आणि 3ऱ्या दिवशी त्याचा अपघात झाला, हात मोडला. डॉक्टरांकडे गेलास, डॉक्टरांनी सांगितलं पुढचे 15 दिवस तुला जलतरण तलावात उतरता येणार नाही, हाताला ताण बसेल, काही करायचं नाही. आता याने तर घोषणा केली आहे मी ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्ण पदकं मिळवेन, पाण्यातच जाता येईना. याने काय करावं? सायकल आणली, हातातली शक्ती पायात आणून ठेवेन. 15 दिवस सायकलवर सतत व्यायाम करत राहिला, पाय ताकदवान बनवले. 15 दिवसानंतर तलावात उतरला, हातात शक्ती नव्हती पण पायात होती ना, पायाच्या बळावर वेग गाठला, ऑलिम्पिकमध्ये उतरला आणि ठरल्यानुसार त्यांनी 8च्या 8 सुवर्ण पदकं कमावली. पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला, आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये कधीच कुणाला 8 सुवर्ण पदके मिळाली नव्हती, तुला कशी मिळाली, काय केलंस? हा मायकल फेल्प्स सांगतो, 36 वर्षापूर्वी एका जलतरणपटूनं ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण पदके मिळवली होती. मी त्याचा अभ्यास केला की याला 6 सुवर्ण पदकं कशी मिळाली. मग माझ्या लक्षात आलं, हा रोज 6 तास जलतरण तलावामध्ये सराव करत होता, म्हणून त्याला 6 सुवर्ण पदकं मिळवली. मी ठरवलं 6 तास सराव केल्यावर जर 6 सुवर्ण पदकं, तर 8 तास सराव केल्यावर 8 सुवर्ण पदके मिळायला हवीत. मी रोज गेली 5 वर्ष रोज 8 तास पाण्यात आहे, रोज 8 तास. आंघोळीला 15 मिनिटं पाण्यात राहिलो तर हातपाय पांढरे पडतात. 8 तास रोज पाण्यात, 8 तास या नसतो आणि मेहनतीला पर्याय नसतो, हे आमच्या पोरांना एकदा सांगा. सगळ्यात महत्वाची गरज आहे ती, सगळ्यात महत्वाची. क्षमता सामर्थ्याची जाणीव झाली की मग वाटेल ते करतील पोरं. काही मानवी जीवनाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही बनवून देतो. हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं. काय बनवायचं? डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, अभिनेता, क्रिकेटपटू, काय गायक, सगळं हवं ते. अडचण काहीच नाही. ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. फक्त माती ओली हवी आणि वय संस्कार हवा. ज्या वयात संस्कार करायला हवेत त्याच वयात घडले पाहिजेत. पोराचं लग्न झाल्यावर पोराला शिकून उपयोग नाही. आमची अडचण ती आहे, लग्न होईपर्यंत पोराला आम्ही काहीच बोलत नाही आणि मग बोलायला सुरुवात करतो. काहीच उपयोग नाही, पालत्या घड्यावर पाणी. कधी संस्कार केले पाहिजेत? सगळ्यात महत्वाचा विषय. सगळ्यात मला एका प्रश्नाचं कायम आश्चर्य वाटतं. ज्या काळात माझ्या महाराष्ट्रात शाळा नव्हत्या, ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली नव्हती, त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. कधीतरी एखाद्या वृद्धाश्रमाला भेट द्या, एखाद्या वृद्धाला सहज विचारा तुमची पोरं काय करतात. त्या वृद्धाश्रमातला वृद्ध तुम्हाला सांगेल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही वृद्ध असा नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे, कारण शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जातात फक्त शिकल्या सवरलेल्यांचे. मग आमचं शिक्षण कुठले संस्कार करतं? जी पोरं स्वतःच्या आई बापाला सांभाळू शकत नाहीत, ती पोरं समाज काय सांभाळणार? ती पोरं राष्ट्र काय सांभाळणार? कशासाठी? परवा एका वृद्धाश्रमात एक आई, पोरानं सोडलं होतं तिला लक्षात आलं आपण काय आता फार काळ जगत नाही, आपला अंतकाळ जवळ आलाय. तिनं वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्याला सांगून पोरला बोलावणं धाडलं की बाबा ये, आता फार काळ जगत नाही, मरण्यापूर्वी एकदा तुला डोळे भरून बघायचं आहे. पोरगाही मग गेला, आईचा हात हातात घेतला. आई असं का ग म्हणते आता? नाही रे बाळा, झालं ना आता सगळं.
आता जायची वेळ आली, आता काय फार काळ जगत नाही. पोरांना परत हातात घेतला. आई काही शेवटची इच्छा असेल तर सांग. आई म्हटली तशी काही नाही रे, पण एक इच्छा आहे. म्हणे काय? या वृद्धाश्रमांच्या खिडक्यांना तेवढ्या जाळ्या लावून घे. का ग? खूप मच्छर येतात रे, रात्रभर त्रास देतात. तसा मुलगा म्हणला आई मग हे आधी नाही का सांगायचं? आता जायची वेळ आली, अंतकाळ आला आणि आता सांगते वृद्धाश्रमांच्या खिडक्यांना जाळ्या लावून घे, आता तुला काय उपयोग? आई म्हणली माझ्यासाठी नव्हे रे, तुझा पोरगा ज्यावेळी तुला या वृद्धाश्रमात ठेवेल त्यावेळी तुला मच्छर चावू नयेत म्हणून सांगते. अनुकरण प्रिय असतात मुलं. आम्ही जे करतो ते शिकतात. दुसरं कृतज्ञता नावाचा शब्द हरवला आमच्या आयुष्यात. सगळ्यात मोठी वीराचार्यांची शिकवण जर बघितली ना तरी या कृतज्ञता एका शब्दात होतीये, एका शब्दात होती. कृतज्ञ राहायला हवं आई वडिलांच्या प्रती, कृतज्ञ राहायला हवं निसर्गाच्या प्रती, कृतज्ञच राहायला हवं ज्यांनी ज्यांनी आपल्याला घडवलं त्या साऱ्यांप्रती. हाच तर संस्कार आहे ना त्यांचा. मला सांगा हो, 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य उभारलं. कशाच्या बळावर? स्वराज्य ही शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांचं स्वप्न होतं. आई वडिलांच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरावं यासाठी महाराजांनी स्वतःच्या आयुष्याचं रणांगण करून घेतलं. या भूमीचा सर्वोत्तम पुत्र आहे छत्रपती शिवाजी महाराज. प्रभू श्री रामचंद्रांचा घेतो ना. गुरुकुलातनं परतले, अयोध्येत आले आणि पिता राजा दशरथांनी घोषणा केली माझा राम अयोध्येचा राजा होईल. अयोध्या सजली, राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. आनंदी आनंद सगळा. आणि उद्या राज्याभिषेक. आदल्या रात्री कैकेयी माता राजा दशरथांकडे आली. तुम्ही माझे 2 वर देणं बाकी आहात. राजा दशरथ म्हणाले उत्तम, उद्या माझ्या रामाचा राज्याभिषेक आहे, त्याच्यासारखा दुसरा आनंदाचा दिवस नाही, मागा. या आनंदाच्या दिवशी तुम्ही वर मागताय, माझ्यासाठी कोण आनंदाची गोष्ट. पण कैकेयी मातेनं वर मागितला. पहिला वर श्रीरामानी 14 वर्ष वनवासाला जावं आणि दुसरा वर माझ्या भरताला अयोध्येचं राज्य मिळावं. पायाखालची जमीन सरकली, वीज कोसळण्याचा भाग झाला राजा दशरथांना. पण प्राण जाय पर वचन ना जाय. दिलंय ना वचन, पूर्ण करायलाच हवं. भरल्या काळजानं राजा दशरथांनी श्रीरामांना बोलावणं धाडलं. श्रीराम आले. राम तुम्हाला 14 वर्ष वनवासाला जायचं आहे, पण परंतु किंतु एक शब्द नाही. निघाले श्रीराम. श्रीराम असं म्हणले का? ही का पद्धत आहे का? सगळी तयारी झाली, राज्याभिषेकाची तयारी झाली, बॅनर सगळ्या गावभर लागले, सगळी माणसं आलीत आणि तुम्ही आता सांगताय आय अजिबात नाही. ते काय काही मात्याला सांगायचं ते तुमचं तुम्ही सांगा, आपल्याला जमणार नाही. नाही हो, एक शब्द नाही. निघाले श्रीराम. सीता मातेला म्हणाली सीते वनवासाला जायचं आहे, आता अयोध्येला परत येऊ. ते 14 वर्ष काहीतरी दिलं पाहिजे जगाला, ज्याने आपल्याला हे सगळं दिलंय. तो सेवाभाव फार महत्वाची गोष्ट आहे. राहिलाय का हो सेवाभाव? माझा आहे ते माझंच आहे, माझं नाही तेही माझ्या बापाचं आहे. काय भावना आहे आमच्या? बंधुभाव उरलाय का नाही शिकवत आम्ही आमच्या पोरांना? भांडणं शेजाऱ्याशी फार होत नाहीत, भावाभावांचीच फार होतात. का रक्ताचा आहे म्हणून? का आई बापाने त्यांच्यात तो बंधुभाव रुजवलाच नाही म्हणून? हे कसं आहे? श्रीराम वनवासाला निघाले, लक्ष्मण सीता बरोबर. काही अंतर पार केल्यावर पुढे गेलेले श्रीराम अचानक मागाले आणि वाटेत असलेले खडे काटे उचलून बाजूला फेकायला लागले. सीता मातेने बघितलं, हा काय प्रकार आहे? माणूस ज्या रस्त्याने जायचा आहे त्या रस्त्यावरचे पुढचे खडेनी काटे उचलून फेकतो म्हणजे आपल्याला टोचू नयेत. श्रीराम पुढे गेलेत आणि फिरून माग आलेत आणि मागचे खड्यानी काटे उचलून फेकतायत. सीता मातेना काय कळेना, प्रभू काय करताय? प्रभू म्हटले खड्यानी काटे उचलून फेकतोय का? कुणी येणार आहे का? श्रीराम म्हणले हो. आपण अयोध्येतनं निघालो त्यावेळी माझा बंधू भरत अयोध्येत नव्हता. तो ज्यावेळी अयोध्येत येईल आणि त्याला कळेल की श्रीराम वनवासाला गेलेत, तो एक क्षण अयोध्येत राहणार नाही, तो तसाच आपल्या पाठीमागं धावत येईल. सीता माता म्हणाल्या मग त्याला या वाटेवरचे खड्यानी काटे टोचू नयेत म्हणून उचलून फेकताय का?
आपला भरत एवढा दुबळा आहे, हे खड्याने काटे टोचलेले त्याला सहन होणार नाहीत. श्रीराम म्हणाले भरत सामर्थ्यशाली आहे, हे खड्याने काटे टोचले तर त्याला काही होणार नाही, मग का उचलताय? श्रीराम म्हणाले ज्यावेळी माझा भरत या वाटेनं येईल, या वाटेतले खड्याने काटे पाहिल, त्यावेळी त्याच्या लक्षात येईल याच वाटेनं माझे बंधू श्रीराम गेलेत, म्हणजे माझ्या श्रीरामाला हे खड्याने काटे टोचले असणार, श्रीरामाला वेदना झाल्या असणार, मला त्रास झालाय हे कळाल्यावर माझ्या भरताला जो त्रास होईल तो मला सहन होणार नाही, म्हणून हे खड्याने काटे उचलून फेकतोय. मला झालेला त्रास त्याला सहन होणार नाही, त्याचा त्रास मला सहन हो. किती बंधुता आहे होय, केवढा संस्कार आहे आम्हाला. भारतीय धर्म संस्कृतीनं केवढं दिलंय आम्हाला. आम्ही का नाही रुजवतो हे, का नाही? सगळ्यात महत्वाचा विषय तो, सगळ्यात कृतज्ञता ती ही व्यक्त करायला हवी, सगळ्यात महत्वाची. आपला समाज, समाजातला प्रत्येक जण उत्तम, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट झाला पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या. माझ्या एकट्याचं भलं नको, साऱ्यांचं व्हायला हवं, हा बंधुभाव आहे. वीराचार्यांनी तो संस्कार केला. आणि हे कधी होतं माहिती आहे? ज्यावेळी माणूस नशेत नसतो. मी मगाशी बोलताना 3 मुद्दे सांगितले. ज्या माणसाला स्वतःची ध्येयाची नशा आहे ना, त्या माणसाला दुसऱ्या कुठल्याच नशेची गरज पडत नाही, कुठल्याच. पण ज्या माणसाला कामच नाही, ते करायचं काय म्हणून नाही ते उद्योग करत बसतं. तुम्ही मला सकाळी 8ला जाऊन 6ला घरी येणाऱ्या नोकरदार माणसानं कधी कोणाबरोबर भांडणं केल्याचं उदाहरण दाखवा. ते म्हणतोय वेळच नाही. तर एखादा आला भांडाय तर म्हणतो माझं चुकलं बापा. अरे का तुमची चूक नसताना का मला कुठे वेळ आहे? उद्योगी पोरं तयार करा, मग ते बाकी कुठल्याही मार्गाला वळणार नाहीत, हे पहिलं लक्षात ठेवा. मी वारंवार सांगतो, त्याला वेळच देऊ नका. स्वतःच्या ध्येयात तो इतका मशगूल राहिला पाहिजे की दुसऱ्याच्या चुका शोधण्यात आणि दुसऱ्याची मापं काढण्याचा वेळच त्याला मिळता कामा नये, हे पहिलं लक्षात ठेवा. बाकी तर गोष्टी सोडून द्या. उद्योगी बनवा त्याला, पूर्ण उद्योगी. आणि कृतज्ञता जशी आई वडिलांबद्दल व्यक्त करायची आहे, समाजाबद्दल, तशी स्वतःच्या शरीराबद्दल सुद्धा त्याला व्यक्त करू द्या ना. सांगा ना त्याला, जगाच्या पाठीवर अजून असं यंत्रच तयार झालं नाही ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर येतं. असं अद्भुत आणि अलौकिक शरीर नावाचं यंत्र त्या परमेश्वरानं आम्हाला दिलंय, ते जपा ना. अहो, एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करणं म्हणजे हृदयाची खराब झालेली रक्तवाहिनी काढायची, तिच्या जागी दुसरी चांगली रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो 3 लाख रुपये. म्हणजे आमच्या एका रक्तवाहिनीची किंमत किती झाली? 3 लाख. मुख्य रक्त 3 बरोबर 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळं आमच्या हृदयाजवळ आहे. एक रक्तवाहिनीची किंमत 3 लाख, तर 1 लाख रक्तवाहिनीची किंमत किती झाली? 2 डोळे दिलेत आम्हाला, एखादा डोळा बाद होतो, आता नवा डोळा बसवता येतो. एका नव्या डोळ्याची किंमत आहे 4 लाख. 2 डोळ्याची किंमत झाली 8 लाख. 2 किडन्या दिल्यात मग आपल्याला. माणसं नको ते आपले पान करतात, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिसवर जातात. डॉक्टर सांगतात जगायचं असेल किडनी बदलून घ्या. आता किडनी बदलून मिळते. एका नव्या किडनीची किंमत आहे 40 लाख. 2 किडनीची किंमत झाली 80 लाख. म्हणजे आमची एक रक्तवाहिनी 3 लाखाची, डोळे 8 लाखाचे, किडन्या 80 लाखाच्या. असा जर शरीराच्या अवयवाचा हिशोब केला तर शरीराची किंमत जाते कोट्यावधी अब्जावधी रुपयांच्या पुढं. अरे त्या परमेश्वरानं जन्माला घालताना ही अब्जावधी रुपयांची शरीर नावाची संपत्ती देऊन पाठवलं. ती संपत्ती जपाना. कुठल्या प्रॉपर्टीच्या मागं लागतो आम्ही? नाहीतर मी अनेक जण बघितले, तो साखर कारखान्याचा चेअरमन झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं खाऊ नका, खाऊच नका. उपयोग काय? जे भोगायला आमचं शरीरच उपलब्ध नाही, ते निर्माण करून उपयोग काय? कशासाठी सगळं करतो? माणसाची अडचण काय झाली माहिती आहे का? आम्ही आमच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतो तेवढी डोळ्यांची काळजी घेत नाही. आम्ही आमच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या हृदयाची काळजी घेत नाही. अरे डोळ्याची काळजी घेतली असती तर चष्मा लागला कशाला असता? पण ते काळजी चष्म्याचीच. मला सांगा, मोबाईलचं चार्जिंग कमी झालं तर जीव कसा धडधडतो? 5% राहिलंय, 5% राहिलंय.
मग ह्याला सांग, त्याला विचार, बारक्या पिनचा चार्जर आहे का? बारक्या, अरे का मरतोय का तू? मला सांगा, मोबाईलचं चार्जिंग कमी झालं तर जीव तगमगतो, या शरीराला सुद्धा चार्जिंगची गरज आहे ना. त्याच्याकडे लक्ष किती देतो? 5000 किलोमीटर गाडी झाली की लगेच सर्व्हिसिंग सेंटरला. हा, मग गाडी शरीराची सर्व्हिसिंग मागं कधी केली होती? वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करतो का? कुणासाठी गाड्या, कुणासाठी मोबाईल? ज्याच्यासाठी आहे त्याची जर काळजी नसेल तर उपयोग काय? एक काळ होता, आता काळ इतका बदललाय. बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेतं निघालीत. बापाची इच्छा असायची पोराच्या खांद्यावर न जावा, उलट झालंय. कुठल्या दिशेला निघालो आम्ही? कुठल्या दिशेला प्रवास चाललाय आमचा? हे सगळं सावरायला हवं. संस्कार त्याच्यात रुजवायला हवेत, सगळ्यात महत्वाचे, सगळ्यात. कारण संस्काराने तुमचे विचार बनतात, विचारांनी आचार घडतात, आचाराने चारित्र्य घडतं आणि चारित्र्यानं चरित्र बनतं. हे त्याला एकदा नीट सांगा. सगळ्यात महत्वाचे आजचा कार्यक्रम खरं तर पतसंस्थेचा आहे. त्यांना गुंतवणूक, खर्च, परतावा ही भाषा उत्तम कळते. त्याच भाषेत सांगतो, आयुष्यात तुमच्याकडं खर्च करण्यासारख्या 3च गोष्टी असतात. एक वेळ, पैसा आणि भावना. 3च गोष्टी. पण या 3 गोष्टी खर्च करण्यापेक्षा जर याची गुंतवणूक केली तर त्याचा परतावा तुम्हाला आयुष्यभर मिळेल. खर्च करायचा का गुंतवणूक हे पोरांना शिकवा. सगळ्यात महत्वाचं, गेलेला वेळ परत येत नाही, तो एकदाच हाताशी येतो. वेळ कुणाला उसना देता येत नाही, कुणाकडनं उधार घेता येत नाही, वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून वाचवता अजिबात येत नाही. तो एकदाच हाताशी येतो. तो एकदाच हाताशी येणारा वेळ खर्चू नका, गुंतवणूक करा, जेणेकरून तो परतावा देईल. पैसा खर्चू नका, एकदाच माणसाच्या हातात येतो. योग्य गुंतवणूक झाली तर परतावा, नाहीतर दिवाळं. योग्य गुंतवणूक करा. आणि सगळ्यात महत्वाची भावना. हल्लीच्या पोरांचं अवघड झालंय आणि पोरींचंही. परवा मी एका कॉलेजला गेलो होतो. कॉलेजमध्ये कवी संमेलन होतं. मला वाटलं नवी तारुण्यात आलेली पोरं आहेत, राष्ट्रप्रेमानं भरलेली असतील, काहीतरी वैचारिक ऐकायला मिळेल. तर एक पोरगं उठलं, त्यानं सुरू केलं, किती मारू मी हाका, किती मारू मी फेऱ्या ग, या जगात नाही माझी दुसरी, आता कुठेही शाखा ग. मला सुचायचंच बंद झालो. मग पतसंस्थेच्या शाखा ऐकल्या होत्या आम्ही. हे सांगतोय माझी शाखा कुठंच नाही, वन पीसच आहे मी. कशाला फेऱ्या मारायला लावते, कशाला हाका मारायला लागते? ही एकच शाखा आहे. मला वाटलं प्रकरण एवढ्यावर संपेल. तर त्याच्या कवितेला उत्तर द्यायला एक कवयित्री उठून उभा राहिली आणि तिनं चालू केलं, कशास मारतो फुकाच्या असल्या लंब्या चवड्या बाता रे, तुझ्यासारखे कित्येक झुलवले असेच येता जाता रे. काळ कुठं निघालाय हेच मला कळेना. आपण मागासलेलो आहोत की पोरं पुढारलेली आहेत? आमच्या पोरांना सुद्धा सांगा, भावना नको तिथं खर्च करू नका. भावनांची सुद्धा योग्य गुंतवणूक करा, म्हणजे त्या तुम्हाला योग्य परतावा देतील. नाहीतर हल्ली रोमिओ फार फिरताना दिसत आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बाकी काही नाही. व्यसनांचं खरं कारण काय आहे? आमच्या पोरला एकदा ठामपणे विचारा ना, कॉलेजच्या कडेला रोमिओ म्हणून उभा राहायचं असेल ना, जरूर तोंडात सिगरेट धर. पोरांच्या मागे छेड करत हिंडायचं असेल ना, जरूर तोंडात गुटखा घे. एखाद्याचा खून करायचा, मर्डर करायचाय, जरूर दारू पी. एखादा दरोडा घालायचाय, भीती वाटते, गांजा पिऊन जा. ठराव काय व्हायचंय तुला, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कर. सांगता यायला हवा मग ठामपणे, काय बनायचंय तुला? डॉक्टर? मग हे तुझ्यासाठी नाही. काय बनायचं? इंजिनियर? हे तुझ्यासाठी नाही. काय बनायचंय? वीर सैनिक? मग तुझ्यासाठी नाहीच. सांगा, प्रेम हे करायचं वय नाही. प्रेम करायचं झालं तर ध्येयावर प्रेम कर, म्हणजे दुनिया तुझ्यावर प्रेम करेल. वीराचार्याने आम्हाला ते सांगितलं.
तो संस्कार घेऊन पुढे जाऊया, उद्याची संस्कारी पिढी घडवूया. धन्यवाद.